महापालिका बऱ्याच घोषणा ज्या आहेत त्या करण्यात आल्या, त्याच्यातीलच जी प्रामुख्याने शहर आहेत मुंबईसारखी यामध्ये पार्किंग सिस्टीमच्या बाबतीत निर्णय जे आहेत ते घेण्यात आले. आज ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या खरोखर किती अभ्यासपूर्वक होत्या हा विषय आपण जरा अभ्यास करत होता. कारण मुळात पागडीचा विषय हा मंत्री महोदयांना कळलाच नाही, जसे इतर विषय कळत नाहीत. त्यांनी जी घोषणा केली की 19,000 बिल्डिंग आहेत, खरं तर 14,500 बिल्डिंग आहे. दुसरं म्हणजे त्यांनी जे घोषणेप्रमाणे आणि जे काही आपण हाऊसमध्ये पाहिलं असेल त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणजे ते सरकार जी आत्ता साईज ज्या टेनंटची आहे तेवढीच साईज आम्ही त्यांना देऊ, म्हणजे 10 बाय 10ची खोली असेल तर तेवढंच त्यांना मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला लँडलॉर्डला अधिकचा FSI अधिकचा TDR म्हणजे बिल्डर धार्जिनी त्यांनी घोषणाही केलेली आहे. माझं मत स्पष्ट जे आत्ता मी हाऊसमध्ये मांडलं, पागडीबद्दल मी विषय मांडलेला आहे. 2 गोष्टी ह्या अपेक्षित आहे सरकारकडून. विषय खूप सोपा आहे. कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे, BMC आहे की म्हाडा आहे, हा विषय एवढा चढला आणि कोर्टात ह्याच्यावरूनच वाद चालू. मला वाटतं सरकारने पहिली तर गोष्ट कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे हे सांगावं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक ट्रिगर पॉईंट नेमावा की 1960च्या आधीच्या ज्या काही इमारती असतील त्याच्यात पहिले 6 महिने जागा मालकाला, जर त्याला विकास करता नाही आला तर पुढचे 6 महिने टेनंट्सना, त्या टेनंटनी त्यांचा विकासक शोधावा. आत्ता हे सगळं आम्ही जो कायदा त्यावेळी 79A 79B वगैरे आणलेला त्याप्रमाणे जे टेनंट्स आहेत आणि जे जागा मालक आहेत त्या समन्वयाने ठरवत होते की तुम्हाला 500 स्क्वेअर फूट 560 पाहिजे, 600 पाहिजे, जे काही इमारत कशी असेल काय असेल. पण हे जे सरकार आहे ते एवढ्यासाठीच काम करते की तिकडचे जे जागा मालकांकडून बिल्डरांनी TDR वगैरे ते म्हणजे घेण्यासाठी जे जागा घेतली आहे त्यांना मदत व्हावी. दुसरी गोष्ट आणि दुसरी मागणी मी जी केली आहे ती म्हणजे SRA मध्ये रेरासारखा कायदा लागू व्हावा. 305 वरनं SRA मध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंत ही घरं SRA धारकांना मिळावी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्राउंड +1 जिथे जिथे SRA झालेलं आहे तिथे त्या लोकांना सगळ्यांना देखील रेग्युलरायझेशन मिळालं पाहिजे. महापालिकांच्या निवडणुकांवर अशा प्रकारचे घाईघाई निर्णय घेत असतात. घाईघाई तर प्रत्येक दिवशी घेत असतात निर्णय, नंतर वाचतात. आज एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले की ते घर शीशे के होते वो पत्थर नहीं फेंका. मला वाटतं जे स्वतः पलटात अमावस्या पौर्णिमेला त्यांनी बोलायला नाही पाहिजे. आणि त्यांचा पूर्ण राजकीय प्रवास आणि जे काही तिकीट त्यांना मिळालेलं आहे, ज्यांना पहिल्यांदा मंत्रिपद दिसलं, हे दिसलं, थोडी तरी लाज बाळगून टीका केली पाहिजे. माणसाने किती उडी मारावी ह्याच्यावर मी बोलणार नाही, पण आता तुम्ही बघा हेच विषारी साप ॲनाकोंडाला चावायला निघाले. आणि आम्ही असो किंवा तुम्ही असो, आम्ही जेव्हा प्रश्न विचारत आहे सरकार उत्तर देत आहे का? सरकार आपल्या मस्तीत मजा चालली आहे त्यांची. म्हणजे याचा अर्थ हाच आहे की किती जनतेने आंदोलनं केली, किती लोक उतरली, कितीही टक्के लोकांनी प्रश्न विचारले, तरी निवडणूक आयोग ज्याच्या मागे ठामपणे एवढं उभा आहे आणि निवडणूक आयोगाचं सरकार आहे तर त्यांना काही फरक पडत नाही. पण जनता उत्तर हे रस्त्यावर येऊन देईल. निवडणुकीसाठी महायुती झाली आमची असं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं. चांगलं सर्वच निवडणुकीचं चांगलं आहे. आता अजून वाद सुरू व्हायचे आहेत. आता आपण सगळी त्यांची भाषणं ऐका गेल्या 1 वर्षातली, काय काय काढलं त्यांनी बघा. चला धन्यवाद. अतिवृष्टीची विशेष चर्चा आज आयोजित केली होती. आपण पाहताय लक्षवेधी असो किंवा आता चर्चा असो, सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा प्रस्ताव असो, एक मंत्री बाकी सगळे बाक मोकळेत.